आज आपण शहापूर तालुक्यातील मळेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. श्री सिद्धिविनायक वर्धमान दिन सोहळा व श्रीग्रंथ पारायण ज्ञानेश्वर पारायण हे कार्यक्रम इथं संपन्न झाला आहे. तर आज या ठिकाणी मळेगावचे सर्व आयोजक इथे उपस्थित आहेत. तर आपण त्यांची एक बाईट घेऊया. त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतील. साहेब, किती वर्षापासून आपण हा कार्यक्रम राबवितात? आजपर्यंत हे सलग 10 वर्ष चालू झालेले आहे. कुठलाही आजपर्यंत हे माहितीप्रमाणे ग्रामस्थ मंडळ मळेगाव याचकडून हा आयोजित नियोजित कार्यक्रम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसंच हा वर्धापन दिन सोहळ्याचं आज हे 9वं वर्ष चालू आहे. ग्रामस्थ मंडळाकडून इथं आजपर्यंत 3.5 दिवसाचा सामुदायिक सप्त्याचा कार्यक्रम असते. तसेच नेहमीप्रमाणे 4 ते 6 हा भजनं होतात, 6 ते 7 हरिपाठ, 9 ते 11 कीर्तन, अशी दररोजची 3.5 दिवसाची रूपरेषा ठरलेली आहे. आणि महाप्रसाद भंडाऱ्याचा काळ्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन असते. सालाबादप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारचे ह्या वर्षभरामध्ये या गावाचे एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ओळखलीच आहे. या गावाची एक ओळखच अशी आहे. डिसेंबर महिन्यामध्ये महालक्ष्मी महोत्सव, मार्गशीर्ष महिन्यामध्ये तोही उत्सव जोरात असतो आहे. त्याचप्रमाणे शिवजयंती हा एक कार्यक्रम जोरात असतो आहे. तसेच इथं यावेळेस माघ गणेश उत्सवानिमित्त वर्धापन दिन सोहळा तोही जोराने साजरा केला जातो आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेनुसार इथे टिळकांच्या भूमिकेनुसार इथे एक गाव एक गणपती, गावामध्ये अगोदर 70 गणपती होते. आता याची संकल्पना लोकांना कळायला लागली. तसेच आजपर्यंत राजकीय थोर पुरुष संत मंत होऊन गेले, त्यांचाही वारसा जपणारे लोक इथे आहेत. या गावामध्ये चांगला एक शूर योद्धासुद्धा आहे आणि तो आज भूमिपुत्र म्हणून या मळेगावचं नाव कुठंतरी, तालुक्याचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव, देशाचं नाव कुठंतरी उज्ज्वल करण्यासाठी गेलेलं आहे. त्याचं नाव संदीप बबन पडवळ आहे. अनेक प्रकारचे इथं सांस्कृतिक धार्मिक प्रत्येक ठिकाणचे कार्यक्रम हे होतच असतात. ग्रामस्थ मंडळ मळेगाव याचकडून मी सर्व आयोजक नियोजक मीडिया यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आज आपल्यासमोर मळेगाव ग्रुप ग्रामपंचायत मळेगावचे माजी सदस्य श्री गणपत पडवल हे आपल्यालाही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतील. साहेब, काय बोलू शकता या कार्यक्रमाबद्दल? आता आमचा म्हणजे सिद्धिविनायक गणपतीचा महोत्सव चालू झाला, मूर्ती बसून 9 वर्ष झाली आणि 9 वर्षामध्ये एक गणपती एक गाव या नात्याने, तसेच सर्व परिसरातले आणि आमचे ग्रामस्थ मंडळी मळेगाव यांच्या वतीने सर्वांना म्हणजे मग गणपतीच्या माध्यमातून सर्वांना सहकार्य वाटेल तेवढा मिळतो आणि भरपूर आनंद, भजन कीर्तन वगैरे मजा येते आणि सगळे या संदर्भाने सगळी मंडळी एकत्र येतात. ग्रामस्थ मंडळ मळेगाव तसं महालक्ष्मी महोत्सव होतो, शिवजयंती होते, एका रूपाने सगळं गाव वगैरे एकत्रित जातो आणि सर्वांना गणपती ह्याच्या वाद्यानेचा उपस्थित राहणारे अनंत गणपत गायकर सर यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं शाल श्रीफल देऊन हरी जय जय गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई कामना